आल्या निवडणुका, वाटा आता तिकीटं वाटा. ग्रामपंचायतीची वाटा, नगरपालिकेची वाटा, महानगरपालिकेची वाटा, जिल्हा परिषदेची वाटा. फुटाणे वाटल्यासारखे वाटा तिकीटं, फुटाणे वाटल्यासारखे. अरे कोणाला तिकीटं वाटणार आहात तुम्ही? धनदांडगे, लुच्चे, लफंगे, 2 नंबरचे धंदे करणारे, दहशत माजवणारे, गुंडगिरी करणारे, झुंडशाही करणाऱ्यांना तुम्ही तिकीटं देणार आहात ना. आणि हे सगळे हे असणार आहेत या शहरातल्या मध्यमवर्गीय शांतताप्रिय नागरिकांचे लोकप्रतिनिधी, शहरातल्या बुद्धिजीवी नागरिकांचे लोकप्रतिनिधी. ज्या बुद्धिजीवी नागरिकांनी मोठमोठाली पुस्तकं लिहून समाज परिवर्तनासाठी प्रयत्न केलेले आहेत, ते समाजचिंतक आहेत, ते शांतताप्रेमी आहेत, ते सहिष्णुताप्रेमी आहेत, त्यांचे लोकप्रतिनिधी कोण असणार? हे लुच्चे आणि लफंगे नगरसेवक, आमचे मालक होण्याच्या अटीवर झालेले हे नगरसेवक. अरे तिकीटे वाटणाऱ्यांनो, जरा जनाची नाही मनाची तरी लाज असू द्या रे. अरे या शहरामध्ये कितीतरी चांगले लोक आहेत, बुद्धिजीवी लोक आहेत, ज्यांनी समाजाचा विचार केला आहे. या शहरातले अनेक मध्यमवर्गीय शांतताप्रिय लोक आहेत. या समाजामध्ये अनेक असे लोक ज्यांनी समाजामध्ये सहिष्णुता निर्माण करण्यासाठी खस्ता खाल्लेले आहेत. त्यांचा विचार करणार आहे. पण नाही, तुम्ही नाही करणार त्यांचा विचार. या लुच्छा लफंग्या, या दहशतखोर, गुंडगिरी करणाऱ्यांना, 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना, या जात दांडग्या आणि धनदांडग्यांना तुम्ही तिकीटं देणार आहात ना. आणि आम्ही बुद्धिजीवी सगळे रांगेमध्ये उभा राहून आम्ही मतदान करणार. अरे लोकशाहीची जर खरी चाड असेल ना हे तिकीटं वाटणाऱ्या दुकानदारांनो, तर तुम्ही जर खरे लोकशाहीचे पाईक आहात, तारक आहात ना, तर समाजातल्या चांगल्या लोकांनाच तिकीटं द्या. लोकशाहीचे मारक होऊ नका. समजलं? घ्या लक्षात. हे माझं नाही हो, सर्वसामान्य माणसाचं मत आहे. आणि जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, जरूर सबस्क्राईब करा. आणि नसेल आवडलं तर सोडून द्या, नाही तर काय.